शांता, ते आलू लावायचे होते ना, येशील ना आज वावरामध्ये? अहो आज कुठे येईन आता वावरामध्ये मी. काहून तर आज कुठे चालली? कुठे नाही जात बापा, घरीच आहे. तर मग नाही येत म्हणते ना वावरामध्ये? अहो आज मार्गशीर्ष महिन्याचा पहिला गुरुवार नाही का? आज पूजा मांडावी लागते ना. पूजा करावी लागते, श्री महालक्ष्मीची कथा वाचावी लागते. अरे हो, आणि उपासही असेल ना तुला? हो उपास पण आहे, म्हणून म्हणते आज काही माझं जमत नाही. उद्या येईन, मग उद्या लावून टाकू. ठीक आहे ना, तर उद्या लावशील. त्या दिवशीच मार घाई करत होती ना, आलू नाही आणले आलू नाही आणले म्हणून म्हणून आठवण करून दिलो. आता काल येईन म्हटली तर तुम्हीच म्हणले वाडीची जागा वाहून व्हायचीच आहे म्हणून. आता आज गहू फोकतो म्हणून, नाही तर कालच झाले असते लावून. झाला का मग? किती बांधायला झाला गहू? 3 बांध्या झाल्या. असं का? मग एक बांधी राहिली नाही. हो शांता, एक काम कर ना, ते बांधी राहिली ना तिथं मिरच्या वाडी वगैरे लावून टाक. काही वांग्याचे झाडं तर काही टमाटरचे झाडं. हो आता तसंच करावं लागेल, मग वाडीच लावावं लागेल नाही का? तो बाजारात येते ना रोपा विकायला, घेऊन आणाल मग लावून टाकेन. असं माहीत राहिला असता तर घरीच टाकली असती. आणून घेऊ ना, विकतच घेऊन आणून घेऊ. नाही तर गावात कोणाच्या घरी आहे का तर विचारावं लागेल. हो ना, मी काय म्हणते का म्हणते तर? बघा बापा, तुम्ही कोणत्याही हाटला उठलामध्ये जाता चाय घी पेता, बोललो नाही आता 1 महिना काही अंडे बिंडे खाल नको. हो पागल आहे का? केव्हा अंडे खातो मी दुकानात जाऊन? तशी नाही म्हणत मी अंडेच खाता म्हणून दुकानामध्ये जाऊन. पण कधी कधी होते ना 2-4 जण जमले, मग हसी मजाकामध्ये होते तुमची, माहित आहे मला, पार्टी बिर्टी तिकडे. का शांता, एखाद्या वेळेस केलं तर का नेहमीच करतो का आम्ही? खायला म्हणाई नाही आहे, फक्त आता हा 1 महिना पाळा म्हणत आहे मी तुम्हाला. लक्षात ठेवायचा, कुठं गेलं एकात कोणी म्हटलं की चला अंडे खाऊ बा, तर लक्षात ठेवायचा, खायचं नाही ह्या 1 महिना. नाही नाही. अहो तर तुम्ही कोठ्याकडे चालले ना? हो, गाई वगैरे बाहेर काढतो. आता थोडासा शेण आणून घ्याल, मागचं अंगण वगैरे सारवायचं आहे. आता स्वयंपाक झाला, मी पटणे फरची गिरची पुसते. आणा लवकर शेण आणून द्याल बरं. मग अशी काऊन नाही सांगितली तर? शेण फेकायला गेलो तेव्हा. अहो इकडे कामामध्ये होती ना, लक्षातच नाही आलं. आता जातो म्हणत होती पण तुम्ही चालले ना. आता माझे घगरे बिगरे घासायचे आहेत. तुमच्या शेण आणतपर्यंत मी घगरे वगैरे घासून टाकते, फरची फिरची पुसून टाकते. ठीक आहे ना, आणून देतो. चल बापा, आता शेण आणायला तर नाही जात, आता आणून देतील हेच शेण. एक काम करते, आधी पोचा गिचा लावून टाकते. ए देवा, सडा टाकली आणि रांगोळीच नाही टाकली, विसरूनच गेली. चल बाबा, पहिले रांगोळी टाकून टाकते. गुड्डी, ओ गुड्डी. काय झालं मम्मी? का करत होती गुड्डी? लिहित होती ना. असं का? झालं का लिहून? नाही ना, व्हायचंच आहे. कोणतं मम्मी, सांग ना तर. आता लिहायचं आहे म्हणते ना, का सांगू बाबा तुला? तर सांग ना तर मम्मी, सांग ना तर, मग नंतर लिहीन. काही नाही, रांगोळी टाक म्हणत होती तुला, आणि दुकानावरही जायचं होतं. मम्मी रांगोळी टाकून देतो, मी दुकानात नाही जात. ठीक आहे बाबा, रांगोळीच टाक, नको जाऊ दुकानामध्ये. मम्मी काय तर फरची गिरची पुसली ना? अरे गुड्डी, मार्गशीर्ष महिना सुरू झाला ना, आज पहिला गुरुवार नाही आहे का? मी महालक्ष्मीचे व्रत नाही करत का? अरे हो मम्मी, बरोबर आहे. आता का दुकानामधून नारळ वगैरे आणायचा आहे का? हो हो, नारळ आणायचा आहे. ठीक आहे ना तर मम्मी, आणून देतो ना. लिहायचं आहे म्हणते ना तुझ्या? हो दे, रांगोळीच घाल, दुकानात जाईन मग मी. वेळ आहे ना मम्मी तुला, मी पटापट लिहिते आता. मग लिहून झाल्यानंतर आणून देते. आताच पूजा करायची आहे का? नाही बापा, आता पूजा वगैरे करायची नाही आहे, वेळ आहे. 10 वाजेकडे करीन. आता मग आणून देते ना मम्मी, थोडासा आहे लिहायचा, अर्ध्या तासामध्ये होऊन जाईल. आता रांगोळी टाकून देते. ठीक आहे ना तर गुड्डी, मग आणून देशील. अजून फुलं वगैरे नाही लागत का मम्मी? लागतात ना, फुलं पण लागतात, हार ववायची आहे, पुष्कळ कामं बाकी आहेत. तर ठीक आहे मम्मी, मी ना फुलं पण आणून देईन, मग हार वगैरे तू वळून टाकशील. काही आधी आपला अभ्यास कर, मग वेळ मिळेल ना तर आणून देशील फुलं वगैरे. हो ना मम्मी, आता पटपट लिहिते मी. मग शाळेतही जायचं आहे बरं तुला, लवकर लवकर कर. माहित नाही बा, आज ना असा वेगळाच अनुभव येत आहे मला. खरोखर हे श्री महालक्ष्मीचे व्रत करते ना मी, तर माझं मन ना असा आनंदित आनंदित होते एकदम. अशी तर हे गुड्डी नेहमी म्हणत राहते, मी नाही आणत मम्मी, मी नाही करत मम्मी, आणि आज पहा ना, आज ना तिलाही हौस येत आहे. अरे हिला काय झालं बापा, मनातल्या मनात हसत आहे ना. कुंता, ए कुंता. अहो तुम्ही कधी आले? मी तर आताच आलो, पण तू कुठं गेली होती तर? मी कुठे गेली? मी तर इथंच आहो ना. हो, तू तर इथं आहे, पण मन आणि कुठेतरी बाहेर गेली होती बाबा. तुम्ही पण ना. काय विचार करत होती? आणि आज मोठी खुश दिसत आहे ना. दुसरा बा माणसाना, आज मी व्रत करत आहे ना श्री महालक्ष्मीचा, म्हणून माहित नाही, माझ्या मनातूनच असा एकदम आनंद आनंद येत आहे मला. अरे बघ, ते बेलपत्ती वगैरे लागते ना. हो बेलपत्ती लागते ना. आणून देऊ का मग मी? तुम्ही आणून देता? ठीक आहे बाबा, आणून द्या. आणि कुंता, हा व्रत माणसं नाही करत का? करतात ना, माणसं बाया मुली मुलं सगळेच जण करतात हा व्रत.
असं का? मग मी करू का? तुमची इच्छा कराल तर. पण चांगला आहे, हा व्रत केल्यानं सुख शांती मिळते. मला असं वाटलं आपणही करावा. करा ना, मग करा. अजून पूजेत वगैरे बसावं लागते का? तसं काही नाही आहे, मी तर पूजा मांडीन. तुम्ही जर त्यावेळेस घरी असाल तर तो बसून जाल. कथा वगैरे वाचीन मी, तेव्हा बसून जाल. म्हणजे तसं काही नाही आहे ना. म्हणजे कसं आता आज तर आहो मी घरी, आज तर ऐकू शकते कथा वगैरे, बसू शकते मी पूजा मानशीन तेव्हा. पण मग सांगता नाही येत ना कोणता काम येऊन जाईन म्हणून. हो, तुम्हाला का तसं काही नाही आहे. तुम्ही पाया वगैरे लागले तरी चालते. उपवास पकडून घ्या मग. हो ना, तुम्हाला काहून असं वाटलं की उपवास करावा बा म्हणून? माहित नाही कोणता, पण असं वाटलं मनातून माझ्या. तू करते ना तर मलाही वाटलं की आपणही करावा उपवास म्हणून. मला तर वाटते तू हे श्री महालक्ष्मीचे उपवास करते ना, तर ह्यामुळेच ना श्री महालक्ष्मीची कृपा आहे आपल्यावर. आता 2 वर्ष झाला तू हे श्री महालक्ष्मीचे व्रत करत आहे का, तेव्हापासून अशी पैशाची अडचण आलीच नाही. आणि आधी आधी आईनं तुझ्यामध्ये किती भांडण होत होते, आताही होतात पण असेच. आता एकदम म्हणजे चांगले राहता तुम्ही मायलेकीसारखे. हो बापा, तुम्ही तर खरंच म्हटलं. मी तर आधी करतच नव्हती, शांतताईच माझ्या मागे लागली. करणं कुंता करणं म्हणून. मी तर म्हणते खरंच सगळ्यांनी केलेच पाहिजे. श्री महालक्ष्मीचे व्रत केल्यानं पुण्य लागते आपल्याला. तर ठीक आहे, मी आणते बेलपत्ती. अजून नारळ बिरळ आणू का? हो, गुड्डी तर आणीन म्हणे, पण ते लिहित आहे. एक काम करा, तुम्ही आता तिकडे चालले ना, तुम्हीच आणून घ्या नारळ वगैरे. काका लागते तर सांगून दे. एक नारळ आणाल आणि सुपारी आणाल पूजेची. आणि त्या पूजेच्या पुड्या आहेत ना, त्या आणून घ्याल. अगरबत्तीच्या पुड्या आणाल आणि कापूर आणून घ्याल. अरे बाबा, एवढा सारा सांगितली. एक काम कर, लिहून दे चिठ्ठीत. हो, एवढ्याशा सामानासाठी चिठ्ठी लिहून द्यावं लागते का? माझ्या लक्षात नाही राहणार ना. सांगा बरं, का सांगितली तुम्ही? बघ, नारळ सांगितली, कापूर सांगितली, अजून सुपारी आणि अगरबत्ती पुडा. हो, एक विसरला, पुड्या. पूजेच्या पुड्या नाही का त्या? ठीक ठीक आहे, राहील, लक्षात राहील. चल बापा, सकाळपासून उठली आहे, मोठा लवकर उठली ते अजून. तरी बघा ना, 9 वाजून गेले. आता घरचे कामं बिमत झाले, आंघोळ बिंगोळ सगळे झाले. आता पटकन जाते, बेलपत्ती दुकानात जाऊन नारळ बिरड आणून घेते. त्यांना सांगीन म्हटली तर हे तर वावरातच गेले. आणि हा विशाल का करत आहे तर माहित नाही, लॅपटॉपवरच बसलाय. सोनून तर फक्त फुलं बिलं आणून दिलं तोडून. आता का राहिले, फांद्या राहिल्या, 5 फांद्या आणायच्या फुलाच्या. आणि बेलपत्ती राहिली नाही का, ते मी आणून घेते. आणि तिकडच्या तिकडे दुकानातही जाऊन नारळ वगैरे घेऊन आणून घेते. विशाल, विशाल. काय आहे आई? अरे, मी दुकानाकडे जातो. सामानही आणायचं आहे, बेलपत्ती वगैरे. तुझे बाबा येतील वावरातून तर सांगशील. आणि जेवायच्या वगैरे देऊन देशील, वेळ लागेल मला तर. हो हो, ठीक आहे. नाही लक्ष आहे का? नाही तर बस. आणि तू पण जेवण करून घे. करतो. नाही, वेळ आहे, वेळ आहे, थोडासा काम आहे माझा. ललिता ताई, मी तर तुमच्या घराकडेच येत होती बाबा. कशासाठी? टमाटर पाहिजे होते 2. मेथीच्या आळण बनवते म्हणते. एकच टमाटर आहे तर 2 पाहिजेत होते. दुर्गाच्या घरी गेली तर ते दुर्गाही घरी नाही आहे. कुठं गेली तर दुर्गा? ते ना वणीवर गेली असेल. वणीवर कोणाच्या? 2 दिवस झाला त्या मंजुळाबाईच्या वावरात जाते ते. बापा, दुर्गा जाते ना, तू कशी घरी राहते तर? आली होती ते, आमच्याही घरी आली होती काल. येशीन का म्हणून, खंती मारायची आहे म्हणे मिरच्यांना. माझा काही काल जमला नाही. कुठं गेली होती तर काल जमला नाही तुझ्या तर? हे सिटी आमच्या इथली मार रडत होती. कशासाठी रडत होती? स्वेटरच पाहिजे म्हणे, मला नवीन स्वेटरच पाहिजे म्हणे, मी शाळेतच नाही जात म्हणे. मग बाबा, तिला स्वेटर घ्यायसाठी गेलो होतो आम्ही. हो बापा, आमच्या चिक्कू ना आधी असाच होता मोठा जिद्दी. कोणत्याही गोष्टीची आर पकडला ना तर ते पूर्ण झाल्याच पाहिजे त्यांचे. पुष्कळ वर्षापर्यंत त्याचा तसाच राहिला. आता आता सुधारला, बाहेर शिकते म्हणून. नाही पण ताई, हे आमच्या इथले सिटी ना खूपच जिद्दी आहे खरंच. पाहते बापा मी मुलं, पण हिच्यासारखे नाही. अब्बी के अब्बी होना म्हणते ते तर. राहतात ना बाई, कोणते कोणते मुलं राहतात. कुठे चाललं तर बाल्टी पकडून? अरे, ते 2-4 वापे केली आहो ना, तर जातो आता पाणी टाकायला. आता स्वयंपाक केलं, म्हणली येतो पाणी टाकून. मला सांग, तुझ्या आतापर्यंत स्वयंपाक काऊन राहिला? सकाळी नाश्ता झाला ना, ते सिटी म्हणत होती मसाला भात बनव मम्मी, मसाला भात बनव मम्मी म्हणून. काल त्या वटाण्याच्या शेंगा घेऊन आणला, दाणे होते तर लागली मागे मसाला भात बनव मम्मी म्हणून. तर मग आता मसाला भात बनवली, कामं बिमं केली. आणि मग वाडीतून ते मेथी भाजी वगैरे आणली, साफ वगैरे केली. भात वगैरे झाला आहे, फक्त आता फोडणीच टाकायची आहे. तर टमाटर पाहिली तर एकच. काल लक्षातच नाही आला, नाही तर तिथूनच घेऊन आली असते 1 किलो. आता भाजीपालावालाही नाही दिसला बापा. माई शांताबाई कुठे चालली बापा? मस्त नवीन साडी घातलं. काय सुरू आहे बापा तुमच्या दोघींच्या? बाल्टी पकडून कुठे चालले तुम्ही? मी तर चालली शांताबाई वाप्यावर पाणी टाकायला.
आणि शांताताई मी ललिताताईच्या इथंच जात होते तर ह्या इथंच मिळाल्या. असं का? मी म्हटलं कुठं वावरा बिवरात तर नाही जात बापा तुम्ही दोघी जणी. पण शांताबाई तुम्ही कुठं चालल्या? हां, मस्त नवीन बिवीन साडी घातल्या, गळ्यामध्ये घातल्या ना, कुठं चालल्या? मी ना कुठं नाही चालली बापा. मला तर वाटलं गावी गिवी जाता का का? नाही नाही, गावी बिवी काही जात नाही मी. मग गावी नाही जात तर नवीन साडी कशाला घातली? कुठं नवीन साडी आहे? घालतो ना पुष्कळ वेळा. तशी नाही म्हणत, रोज कुठं घालता? रोजची नाही आहे साडी तुमची. हो हो ललिता बरोबर म्हणली, रोजची साडी नाही आहे, कधी कधी घालतो. ते काय आहे, आज मार्गशीर्ष महिन्याचा पहिला गुरुवार आहे ना, मी श्री महालक्ष्मीचे व्रत करते ना, म्हणून घातली आता ही साडी. अरे हो खरा, त्या दिवशीच तर सांगितले. आता बघा आम्ही करत नाही तर आमच्या लक्षातच नाही राहत. ललिता करत जा ना मग. नाही शांताताई तुम्ही म्हणता ते गोष्ट बरोबर आहे तुमची. पण कसा घरी पारल्या पाहिजे ना. आता आमच्या इथं कसं आहे, ते काही पारत नाही, कधी आणतात मटण बिटन, म्हणून मग मी काही करत नाही. सांगायचं ना बाबूराव भाऊंना. हो सांगू सांगू, हैराण होऊन गेली मी. कधीच आमच्या इथं पारत नाही, कोणताच दिवस वार राहत, त्यांना सगळं सारखाच आहे. आणि रजनी तू त्या दिवशी विचारत होती ना कशी पूजा करतात ताई म्हणून, करत आहे का श्री महालक्ष्मीचे व्रत? नाही ना ताई, मी तर नाही करत आहे. काऊन नाही करत? करायला पाहिजे ना. एक काम कर तू, आता घरीच आहे ना का कुठे चालली वावरा बिवरात? नाही नाही, आज घरीच आहो, मग उद्यापासून जाणार आहे. तर मग घरीच आहे तर ये ना. ये आता मी पूजा वगैरे मांडीन, ये मग. ते श्री महालक्ष्मीची कथा ऐकशील की नाही? ऐकल्यानं पण फळ मिळते. असं का शांताबाई, ऐकल्या नाही फळ मिळते का आपल्याला? हो ना ललिता, तू नाही करत ना तर नको करू, पण आता मी करत आहो ना, तर ये आमच्या घरी तू. मी पूजा करीन आणि मग कथा वाचावं लागते, तर मग ऐकशील तू. वेळ आहे ना आता? आता ना तुम्ही घरी या, तर या मग आमच्या घरी. हो मी येतो. आता वेळ आहे ना, मी पटणे वाब्यांना पाणी थोडासा शिंपतो, एक एक बकेट, आणि येते मग. हो आता दुकानामध्ये चालली, नारळ बिरळ आणते आणि ते बेलपत्ती आणते आणि फुलांच्या झाडाच्या फांद्या लागतात ना 5, ते आणते, मग मांडते पूजा. तरी पण ताई किती वाजतील पूजा मांडायला? तुम्ही एक काम करा, 10:30 वाजे या दोघी जणी. हो आता 9 वाजले ना ललिता ताई, मी घरून निघाले तर 9 वाजले होते. आता 10 मिनिट झाले नसतील का इथं आपण बोलत आहोत तर? हो खरा, तरी पण होते, अर्धा तास लागेल जास्तीत जास्त मला पाणी टाकायला. 10:30 वाजे येतो मी. मी पण येतो ताई 10:30 वाजे. ललिता ताई आहेत का टमाटर? द्या ना असतील तर, नाही तर मग मी जाते. हो हो आहेत ना, चल देते. काय मेसेज आला पापा महेंद्रजींचा? माधुरी गुड मॉर्निंग. गुड मॉर्निंग महेंद्रजी. आता काय पाठवलं? म्हणतात बिजी आहात काय? काय लिहू बाबा? बिजी आहो म्हणू की नाही म्हणू? फोन वगैरे करतील का? मम्मी पण घरी नाही आहे, मला तर धकधकच वाटते. मेसेज करून सांगते मी बिजी आहे म्हणून. चला पाठवली मी बिजी आहे म्हणून. माधुरी बाई कोणाला फोन लावते? कोणाला नाही ना काकू. का पाहते तर फोन मध्ये दाखव बरं मला. काय नाही काकू, अशीच बघत होती. बोला ना, कशासाठी आले तुम्ही? पाय बाई मी कशासाठी आले ना, तुला फोन दाखव म्हणते. मग जावाई बापूंचा असेल, फोन आला असेल हो ना. का काकू तुम्ही पण? अरे आता लाजते कशाला, झाला ना लग्न पक्का झाला ना तुझा, बोलू शकते आता. पण पाय बापा माधुरी, पाय बाई मोजकाच बोलायचा, जास्त बोलायचाही नाही. कोणी कोणी भेद पण घेतात, म्हणून आपण चरचर नाही बोलायचा, थोडासा सांभाळूनच बोलायचं बापा आता लग्न होईपर्यंत. हो ना काकू, तसे काही फोन वगैरे करत नाही काकू ते. असं का? जास्त फोनही नाही करायचा. तुझी मम्मी कुठं आहे? पूजा करायला बसून गेली का तुझी मम्मी? नाही ना काकू, मम्मी तर गावी गेली आहे. कधी गेली बाबा गावी? कालच गेली मम्मी, सायंकाळी गावी. तुझी मम्मी तर मार्गशीर्ष महिन्याचे गुरुवार करते ना? हो ना काकू करते, आता आज उपवासच पकडणार आहे. काय तर अर्जंट मध्ये गेली तर ते सरपंच लोकांच्या प्रशिक्षण आहे म्हणत होते, ते म्हणून गेले आहे. तर काल सायंकाळी गेली म्हणते ना तू तर. हो ते आत्याच्या गावी गेले ना, आत्याच्या गावी राहणार होते रात्रभर आणि मग तिकडे जाणार होते. मग माधुरी तू एकटीच होती का रात्री? नाही ना, ते गंगू मावशी आली होती ना, आली होती गंगू मावशी रात्री, आता सकाळी गेली घरी. असं का? तुमच्या इथं बेलपत्तीचं झाड आहे ना, पुरते का हात? हो ना काकू, पुरते वगैरे हात. आणि मग माधुरी चल ना तर घरी, मी पूजा मांडत आहे, ऐकशीन कथा वगैरे. चल. कॉलेजला चालली? नाही काकू, आज सुट्टी आहे. ते आमचे सराव सुरू आहेत ना काकू, तर एक दिवस राहते कॉलेज आणि एक दिवस सुट्टी राहते. चल मग येशील का? हो येते ना काकू, वेळ आहे का? मी आंघोळ वगैरे करते ना, येते मग. हो 10:30 वाजे इकडे येऊन जाशील.
आता मी हे बेलपत्ती वगैरे नेते, नारळ बिरळ घेऊन न्यायचे आहे आणि मग घरी जाऊन पूजा मांडते. मग ये तू. हा ठीक आहे ना काकू, येते मग. बोलो लक्ष्मी माता की जय. झाली ना काकू पूजा मांडून तुमची? हो बाई माधुरी, झाली पूजा वगैरे मांडून. आता कथा नाही वाचत का काकू? हो वाचते ना. वाचा ना तर मग लवकर. हो हे रजनी ना ललिता येणार होत्या, आल्या नाही बाबा. नाही येत असतील. नाही येतील तर येतील, तुम्ही वाचा ना. अन हो माधुरी, तू काऊन नाही करत श्री महालक्ष्मीचं व्रत? करते ना काकू, मला उपवास आहे ना, मी पकडते. असं का? मग अशी तर सांगितली नाही ना. मग उपवास पकडते तर मग पूजा काऊन नाही मांडली घरी? नाही काकू, मी पूजा नाही मांडत, मी उपवासच पकडते मागच्या वर्षीपासून. म्हणूनच बाई, म्हणूनच बाई माधुरी, तेवढा चांगला घर मिळाला तुला. आणि नवरते बाई. का काकू तुम्ही? झाली बाई तुझी मनोकामना पूर्ण नाही? काही पण काकू तुम्ही. नाही ना माधुरी, श्री महालक्ष्मीचे व्रत केल्यानं मनोकामना पूर्ण होतात. बघ तुझ्या मनासारखा मिळाला ना तुला वर. हो काकू, ते तर आहे. माधुरी सोपीच तर आहे ना पूजा मांडायची. काय त्याच्यात का करावं लागते? मांडायला पाहिजे होता, पुस्तक मध्येच तर सगळं दिलेलं आहे कशी पूजा मांडायची म्हणून. हो काकू, सगळं दिलेलं आहे, पण नाही का मी आपल्या घरीच मांडीन काकू. मी आता फक्त उपवासच पकडते इथं. अरे बापरे. शांताबाई, झाली का पूजा मांडून? हो हो, पूजा मांडून झाली. आता कथा वाचायची आहे. तुमचीच वाट बघत होती. हे ललिताई नाही आली ना? आल्या ना, ललिताताई पण आल्या, पाय धुत आहेत. बापा माधुरी पण येऊन गेली ना. ललिता, माधुरी तर व्रतही करते. असं का? हो बाबा, म्हणतात ना कुवाऱ्या पोरीने हा श्री महालक्ष्मीचा व्रत केला की चांगला वर मिळते म्हणून. हो म्हणूनच तर मिळाला चांगला वर, मागच्या वर्षीपासून करत आहे ना. हो शांताबाई, कुवाऱ्या पोरींना चांगला वर मिळते आणि लग्न झालेल्या बायांना का मिळते मग हा व्रत केल्याने? ललिता, हे व्रत केल्यानं ना लग्न झालेल्या बाया हा व्रत करतात तर वैवाहिक जीवनामध्ये सुख शांती लागते त्यांना. आणि जे काही अडचणी असतील ना त्यांच्या वैवाहिक जीवनामध्ये ते सगळे दूर होतात. असं आहे का? ललिता, तुला सांगू का, श्री महालक्ष्मीच्या व्रताची कथाही आपण जर ऐकलो ना किंवा वाचलो तर माहित आहे का, आपले दुःख दारिद्र्य काळजी दूर होते. आणि श्री महालक्ष्मीच्या कृपेने समृद्धी संपत्ती ऐश्वर वैभव प्राप्त होते. आपल्या मनात जे पण इच्छा आहे ते पूर्ण होते. असं का शांताबाई? मग वाच ना, वाच. आम्ही ऐकतो. हो बापा, आता तुमचीच तर वाट बघत होतो. पूजा तर मांडून झाली तर 15 मिनिट झाले. तर मग ऐका सगळेजण श्री महालक्ष्मी व्रताची कथा. आणि तुम्हाला विनंती आहे की पूर्ण कथा ऐका. खरंच ही कथा ऐकल्यानं ना मनाची इच्छा पूर्ण होते. मनामध्ये श्री महालक्ष्मीचे नाव घ्या आणि कथा ऐका. मग द्वापर युगात भारतभूतील सौराष्ट्र देशात भद्रश्रवा नावाचा राजा राज्य करी. तो पराक्रमी होता. 4 वेद, 6 शास्त्रे, 18 पुराणे ह्याचे सम्यक ज्ञान त्याला होते. त्याला सूरजचंद्रिका नावाची राणी होती. राणी देखणी, सुलक्षणी व पतिव्रता होती. त्या दोघांना 7 पुत्र व त्यांच्या पाठीवर एक कन्या झाली. कन्येचे नाव ठेवले होते शांबाला. एकदा महालक्ष्मीच्या मनात आले आपण त्या राजाच्या राजप्रसादी राहावे. त्यामुळे राजा अधिक सुखी होईल व प्रजेला अधिक सुख देईल. गरिबांकडे राहिलो तर तो सारी संपत्ती स्वतः करताच खर्च करील. म्हणून महालक्ष्मीने वृद्ध ब्राह्मण स्त्रीचे रूप घेतले व ती काठी टेकत टेकत सूरजचंद्रिका राणीच्या महालासमोर उभी राहिली. म्हातारी असली तरी ती तेजस्वी दिसत होती. तिला पाहताच एक दासी पुढे आली. दासीने वृद्ध ब्राह्मणीची नीट विचारपूस केली. वृद्ध ब्राह्मणीचे रूप घेतली श्री महालक्ष्मी माता म्हणाली, बाळ, माझे नाव कमळा, माझ्या पतीचे नाव भुवनेश. आम्ही द्वारकेला राहतो. तुमची राणी पूर्वजन्मी एक वैश्याची पत्नी होती. तो वैश्य फार दरिद्री होता. रोज त्या दोघांची भांडणं होत. मग नवरा तिला खूप मारझोड करी. ह्या ज्याच्याला त्रासलेली ती वैश्य पत्नी कंटाळली आणि घर सोडून गेली. राणी वनी उपासी भटकू लागली. तिची ती दशा बघून मला तिची दया आली. धनसंपत्ती, सुख व समृद्धी देणाऱ्या श्री महालक्ष्मी व्रताची मी तिला माहिती सांगितली. माझ्या सांगण्याप्रमाणे तिने लक्ष्मी व्रत केले. तिला महालक्ष्मी प्रसन्न झाल्यामुळे तिचे दारिद्र्य संपलं. तिचे घर, संतती, संपत्ती व समृद्धीने भरलं. तिच्या जीवनात आनंदी आनंद झाला. पुढे ते पतिपत्नी निधन पावले. लक्ष्मी व्रत केल्यामुळे ती दोघं लक्ष्मी लोकात वैभवात राहिली. त्यांनी जितकी वर्ष श्री महालक्ष्मी व्रत केलं तितकी 1000 वर्ष त्यांना सुखोपभोग मिळाले. ह्या जन्मी त्यांचा राजकुळात जन्म झाला आहे.
पण त्या राणीला लक्ष्मी व्रताचा विसर पडला आहे. त्याची आठवण करून देण्यासाठी मी मुद्दाम आले आहे. वृद्धेचे ते बोलणे ऐकून दासीच्या मनात जिज्ञासा उत्पन्न झाली. तिने वृद्धेला नमस्कार केला व म्हणाली, माताजी, मला त्या व्रताची माहिती व पूजाविधी सांगा. वृद्धेच्या रूपातील महालक्ष्मीने दासीला लक्ष्मी व्रताची माहिती दिली व महिमा सांगितला. मग ती दासी त्या वृद्धेचे उपकार मानून व तिला नमस्कार करून राणीला निरोप सांगण्यासाठी अंतपुरात गेली. राजवैभवात लोळणाऱ्या त्या राणीला आपल्या ऐश्वर्याचा फार गर्व झाला होता. संपत्तीमुळे व सत्तेमुळे ती उन्मत्त झाली होती. म्हातारीचा निरोप ऐकून ती रागारागाने व तावातावाने आली आणि त्या वृद्ध ब्राह्मण स्त्रीला फटकळपणे बोलली. तिला धक्काबुक्की केली. ती वृद्ध ब्राह्मण स्त्री म्हणजेच प्रत्यक्ष लक्ष्मीच होती हे काही राणीला कळले नाही. राणीचा तो उद्धटपणा पाहून महालक्ष्मीने तेथे न राहता स्वस्थानी जायचे ठरविले. ती राजद्वारातून निघाली. वाटेत तिला श्यामबाला भेटली. श्यामबालेला सगळी हकीकत कळली. तिने त्या वृद्ध ब्राह्मणीची क्षमा मागितली. तेव्हा श्री महालक्ष्मीला तिची दया आली. तिने श्यामबालेला लक्ष्मी व्रताची माहिती सांगितली. तो दिवस होता मार्गशीर्ष महिन्यातील पहिला गुरुवार. राजकन्येने महालक्ष्मीचे व्रत सांगितल्याप्रमाणे भावभक्तीने केले. त्यामुळे सिद्धेश्वर राजाच्या मालाधर या राजपुत्राशी तिचा विवाह झाला. ती पतीसह राजवैभवात नांदू लागली. इकडे मात्र महालक्ष्मीचा कोप झाल्यामुळे भद्रश्रवा व राणी सुरतचंद्रिका यांचे राज्य, ऐश्वर्य, वैभव सर्व गेले व त्यांची अनन्य दशा झाली. मग एके दिवशी सुरतचंद्रिका आपल्या पतीला म्हणाली, आपला जामात राजा आहे, खूप श्रीमंत आहे, त्यांच्याकडे जा, आपले हाल सांगा, त्याला दया येईल, तो आपल्याला सहाय्य करील. त्याप्रमाणे भद्रश्रवा जावयाच्या राज्यात आला. तो तळ्याच्या काठी बसला असताना पाणी नेण्यासाठी आलेल्या श्यामबालेच्या दासींना तो दिसला. त्याची राजलक्षणे जाणून दासींनी त्याचे नाव गाव विचारले. तो श्यामबाला राणीचा पिता आहे हे कळल्यावर दासी धावत धावत श्यामबालेकडे गेल्या. त्यांनी सर्व हकीकत तिला सांगितली. दासीकडून राजवस्त्रे पाठवून श्यामबालेने आपल्या पित्याला मोठ्या थाटामाटाने राजवाड्यात आणले. आदर सत्कार केला. नाना परीचा पाहुणचार केला. तो परत जायला निघाला तेव्हा तिने हंडा भरून धन दिले. भद्रश्रवा घरी आला. सुरतचंद्रिकेला आनंद झाला. तिने हंडा उघडला. तो काय, हंड्यात द्रव्य नव्हते, कोळसे भरलेले होते. महालक्ष्मीच्या अवकृपेने हा चमत्कार घडून आला होता. मग काही दिवसांनी सुरतचंद्रिका आपल्या लेकीच्या घरी गेली. तो दिवस होता मार्गशीर्षातला शेवटचा गुरुवार. श्यामबालेने महालक्ष्मी व्रत केले. आईकडूनही करविले. सुरतचंद्रिका परत आपल्या नगरात आली. तिने लक्ष्मी व्रत केले म्हणून पूर्वीचे राज ऐश्वर्य तिला प्राप्त झाले. पुढे काही दिवसांनी श्यामबाला माहेरी आली. परंतु बापाला कोळसे दिले व आपल्याला काही दिले नाही. हा राग सुरतचंद्रिका राणीच्या पोटात खदखदत होता. म्हणून श्यामबालेला कोणी विचारले नाही. तिचा अपमान झाला. परंतु आईवर न रागवता ती तिथून निघाली. निघताना तिने तेथले थोडे मीठ बरोबर घेतले. मग आपल्या राज्यात राजगृही आल्यावर पतीने तिला विचारले, माहेरून काय आणले? ती म्हणाली, राजाचे सार आणले. पती म्हणाला, म्हणजे काय? पत्नी म्हणाली, थोडा धीर धरा म्हणजे कळेल. त्या दिवशी तिने सर्व जेवण अळणी करायला सांगितले. नवऱ्याला तिने सर्व जेवण वाढले. त्याला सर्व जेवण अळणी लागले. मग तिने ताटात थोडे मीठ वाढले. पदार्थात ते घालताच जेवण रुचकर लागले. हेच ते राजाचे सार. श्यामबालेच्या पतीला तिचे म्हणणे पटले. मग त्या दोघांनी हास्य विनोद करून जेवण पुरे केले. अशा रीतीने जे कोणी हे महालक्ष्मी व्रत श्रद्धेने करतील त्या भक्तांवर महालक्ष्मीची कृपा होईल. सुख समृद्धी व शांती यांचा लाभ होईल. सगळी मनोकामना पूर्ण होईल. बोलो लक्ष्मी माता की जय. जय.